पालकांना आपलं मूल हे छान वाढावं किंवा त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावे असं प्रत्येकच पालकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येक पालक हवं ते करत असतो, विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांना देत असतो आणि प्रत्येकच पालकाची वेगवेगळी पद्धत असते आपल्या मुलांना मोठं करण्याची। जीएम न्यूज मध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजकाल आपण बघतो आहे की आपण कधी कधी आपल्या मुलांवरती जे संस्कार करत असतो ते संस्कार आपण खूप जास्त करत असतो किंवा मग खूप जास्त दबाव आपण त्या मुलांवरती टाकत असतो आणि त्याचेही गंभीर परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। अशामध्येच आपण बघत आहोत की हेलिकॉप्टर पॅरेंटिंग हा जो वर्ड आहे जो बऱ्याचदा आपण ऐकलेला असेल, पण हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि त्याचं काय नुकसान आपल्या पाल्यांना होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत। मी आज आलेली आहे मेहकर येथील छबिले प्रसूतिगृह आणि बाल रुग्णालय येथे। गेली 2 वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला आणि इथले संचालक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, ते म्हणजे डॉक्टर रवींद्र छबिले सर। सर्वात आधी आपण सरांचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। नमस्कार। तसं आता 2 वर्ष झाली आहेत आपल्याला सेवा देत असताना, मेहकर वाशांच्या सेवेमध्ये 2 वर्ष निघून गेलेले आहेत, पण मला सर्वात आधी हे ऐकायचं आहे की जेव्हा आपण छबिले हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती मेहकर या गावामध्ये, तर ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली होती किंवा मग काय होतं डोक्यामध्ये त्यावेळेला 2 वर्षांच्या अगोदर? आणखीनही काही पेडियाट्रिक होते का किंवा आपल्याला सुरुवात करण्यामध्ये काही अडचण गेली का, काय सांगाल? नमस्कार। प्रथमतः सर्वांचं स्वागत आणि काळे मॅडमनी मुलाखतीसाठी संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। छबिले हॉस्पिटलची सुरुवात ही प्रथमतः मी मेडिकल फील्डला जावं ही आजोबांची इच्छा होती। आजोबा स्वतः ही पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक आलेले आहेत, त्यांचा भरपूर समाजामध्ये चांगला वावर आणि प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी काम करण्याची आणि त्यात शिक्षणामध्ये त्यांची खूप समाजासाठी योगदान आहे। पण त्यांना माहिती होतं की शिक्षणासोबत आरोग्याचंही तितकं महत्व आहे, त्याच्यामुळे आपल्या मुलांनी किंवा त्याच्यानंतर नातूंनी किंवा जवळच्या कोणी व्यक्तींनी डॉक्टर असावं असं त्यांना नेहमी भासत होतं। त्यातूनच मला पहिल्यांदा त्यांनी मेडिकल फील्डला पाठवलं। त्याच्यानंतर बाकीचे पण माझे भाऊ किंवा बहिणी ह्या पण मेडिकल फील्डला सध्या कार्यरत आहेत। मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून नंतर मग MD बालरोग केलेलं आहे। बिलकुल। कुठनं झालंय सर तुमचं प्रशिक्षण, म्हणजे जी स्पेशालिटी आहे ती कुठनं केली आहे, आपण कुठनं शिक्षण पूर्ण केलंय? माझं ग्रॅज्युएशन हे मी संभाजीनगरवरनं कम्प्लीट केलंय आणि MD हे मी DY पाटील पुणेवरनं कम्प्लीट केलंय। त्याच्यानंतर मी शिशु म्हणजे आपण नवजात शिशूचं जे प्रशिक्षण आहे ते MGM हॉस्पिटल पुणे इथे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे पण मी साधारणतः 2 वर्ष वैद्यकीय अधिकारी बालरोग विभागामध्येच सेवा देत होतो। सर, आता इथे मेहकर मध्ये छबिले हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट केली जाते किंवा कुठल्या आजारांवरती इथे उपचार होत असतो तेही आमच्या मेहकर वासियांना सांगा। जसं की नावामध्येच आहे छबिले हॉस्पिटल प्रसूतिगृह व बालरोग तज्ञ, त्यामुळेच बालरोग आणि प्रसूती संदर्भात मधल्या सर्वच गोष्टींचं उपचार मार्गदर्शन इथे होतं। बालरोग मधलं जसं आहे की सर्दी, खोकला, ताप, दमा, त्याच्यामध्ये नंतर डेंग्यू फीवर असेल, लसीकरण असेल आणि लहान मुलांमध्ये असलेल्या बाकीच्या ज्या समस्या आहेत जसं की कॉन्स्टिपेशन आहे सध्या येणारी समस्या, त्याच्यामध्ये अशा सर्वच त्याच्यामध्ये नंतर NICU आहे। छोट्या बाळांना जे नवजात बालक आहे त्याच्यामध्ये त्यांना जे जन्म झाल्यानंतर काही त्रास होत असेल तर अक्षदक्षता केंद्र जे आहे तर त्या ह्या सुविधा आहे। त्याच्यानंतर प्रसूतिगृह जे की छबिले मॅडम जे चालवतात त्याच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी आहे,
सिझेरियन सेक्शन आहे, बरं. त्याच्यानंतर तुमचं हिस्टेक्टॉमी म्हणा, ज्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये गर्भपिशवी काढणे, बाकी इतर पाळीच्या समस्या, गर्भधारणा किंवा वंध्यत्व रिलेटेड ज्या समस्या आहेत त्याही मॅडम बघतात छबिली हॉस्पिटल. बरं, म्हणजे त्याचं काउन्सिलिंग सुद्धा इथे केलं जातं. काउन्सिलिंग करतायत. कोणाला वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असेल किंवा बरेच दिवस झाले आहे, दिवस न राहत आहेत, तर असेही लोक इथे येऊ शकतात. पण सर त्यांनाही कपल सोबत यावं लागत असेल ना, म्हणजे ट्रीटमेंटसाठी किंवा मोस्ट ऑफ द आपण पहिले कपलला काउन्सिलिंग करणं आता सध्या खूप गरजेचं आहे. स्ट्रेस इंड्यूस इनफर्टिलिटी हा एक विषय किंवा गंभीर समस्या सध्या समाजापुढे येत आहे, जेणेकरून तुम्हाला कधी कधी औषधांसोबतच स्ट्रेस फॅक्टर हा जर का कारणीभूत जर असेल तर त्याच्यामुळे थायरॉइड रिलेटेड काही प्रॉब्लेम येऊन त्याच्यामुळेही गर्भधारणा न राहणे ह्या समस्या असतात. त्याच्या रिलेटेड जर का आपण दोघेही जर का कपल्स जर का आलेले असतील तर त्याच्यानुसार त्यांना मॅडम हे मार्गदर्शन करतात. बिलकुल सर. आता आपण 2 वर्ष झाली आहेत आपल्याला इथे सेवा देत असताना, पण आणखीन काही प्लॅनिंग्स आहेत का समोर? मेकर वासियांसाठी आणखीन काही नवीन करायचं आहे का? निश्चितच मला जेव्हा जेव्हा आणि मॅडमना जेव्हा जेव्हा संधी मिळेल समाजसेवा किंवा रुग्णसेवा करण्याची, त्यावेळेस छबिली हॉस्पिटल हे तत्पर आहे. त्या संदर्भामध्ये छबिली हॉस्पिटल हे विविध ठिकाणी लसीकरण किंवा त्याच्यानंतर लसीकरण रिलेटेड मार्गदर्शन, लहान मुलांच्या ज्या काही समस्या असतात, लक्षात न राहणे, उंची न वाढणे, सारखं चिडचिडपणा करणे, सारखे आजारी पडणे, या रिलेटेड कॅम्प्स घेतल्या जातात. प्रसूतिगृह म्हणजेच स्त्रियांच्या रिलेटेड जे आहे ते तुमच्या पाळीच्या समस्या आहे, स्तनांच्या गाठीच्या समस्या आहे, पाळीच्या समस्यांमध्ये तुमचं जे वारंवार पोट दुखणे या ज्या समस्या आहे याच्यामध्ये नेहमी अवेअरनेस कॅम्प्स मॅडम घेत असतात. बिलकुल सर. आता जे तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आणखीन छान प्रकारे तुम्हाला सेवा द्यायचीच आहे आणि मेकर वासियांच्या सेवेमध्ये 2 वर्ष तर निघून गेलेली आहेत, पुन्हा आणखीन नव्याने नवीन संधीसोबत तुम्हाला या सगळ्या लोकांची सेवा सुद्धा करायची आहे. सर यावेळेस आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. मला काही प्रश्न देखील विचारायचे आहेत. सर जेव्हा आता ऋतू बदल होतो आहे, उन्हाळा झालाय आणि पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, अशामध्ये भरपूर असे काही आजार आहेत जे लहान मुलांना उद्भवत असतात, तर अशा ऋतूंमध्ये किंवा या पावसाळ्या ऋतूमध्ये काय काळजी आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांची घ्यायला पाहिजे, काय सांगा? निश्चितच ऋतू बदल जेव्हा होतो तेव्हा शरीरामध्ये पण भरपूर बदल होत असतात. त्यातल्या त्यात लहान मुलांचं शरीर हे जे छोटं असतं त्याच्यामुळे त्यांचे बदल जे आहेत हे फार लवकर होतात. त्यातल्या त्यात एज बिलो 5 years हे वल्नरेबल कॅटेगरीमध्ये येतात. वयोगट जे आहे 5 वर्षाच्या आतील हे जास्त थोडस वारंवार आजारी पडण्याचं वय असतं. तर त्यामध्ये जर का ऋतू जर का बदल होत असेल, ज्याला आपण ऋतुसंधी काळ जो म्हणतो, याच्यामध्ये पालकांनी विशेष काळजी घेण्याचं गरज असते. जसे की तुमच्या बाळाच्या आहारामध्ये बाळाचा विहार जो असतो, म्हणजे बाळाला थंड वातावरण जर असेल तर बाळाला तुम्ही अंगभर कपडे घालणे, किंवा आता इथून पुढे पावसाळा लागतो त्याच्यामध्ये मॉस्किटोजचा वावर जास्त राहतो, त्याच्यामुळे अंगभर कपडे घालून बाळांना मच्छरदाणीमध्ये किंवा प्रोटेक्टिव्ह शिल्ड मध्ये झोपवणे ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यातच सर्दीचा खूप जास्त प्रादुर्भाव होतो, त्याच्यामुळे माझं सगळ्या पालकांना एक आव्हान असेल की इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन हे सगळ्यांनी जरूर द्या. त्यातल्या त्यांचे वयाचे 10 वर्षापर्यंत जे मुलं आहेत त्यांना इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन हे जून-जुलै मध्ये देणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून बाळाचं आपण त्या वयामध्ये आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करू शकतो. आजारी पडण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर बाळाचं वजन जे आहे ते सातत्याने वाढत राहतं. वजनासोबतच बाळाचा जो बुद्धीचा जो विकास आहे तो त्यामध्ये व्यवस्थित होतो. वॅक्सिन आपण किती वर्षांपर्यंत मुलांना द्यायला पाहिजे? वॅक्सिन जे आहे हे गव्हर्नमेंटचा एक जो शेड्यूल आहे वॅक्सिनेशन शेड्यूल त्याच्यानुसार निश्चितच द्यायला पाहिजे. त्याच्यासोबतच गव्हर्नमेंट सोडून जे काही बाकीचे जे वॅक्सिन्स आहेत की जे गव्हर्नमेंटमध्ये अजून इंट्रोड्यूस झाले नाही, मे बी काळांतराने गव्हर्नमेंटचा प्लान आहे तर इंट्रोड्यूस होईल त्याच्यामध्ये. पण सध्या तरी इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आहे, टायफॉइडचे जे व्हॅक्सिन्स आहेत हे निश्चित द्यायला पाहिजे. ज्या मुलांचं वय 5 months आणि 7 months आहे त्यांनी हा 2 व्हॅक्सिन इन्फ्लुएन्झा घेतल्याच पाहिजे. त्याच्यानंतर 2 years मध्ये आपण टायफॉइडचं व्हॅक्सिन दिलंच पाहिजे, जे की बाळाचा कावीळ पासून आपण त्याला वाचवू शकतो. म्हणजे टायफॉइड जर झालं तर त्याचं रूपांतर काही बाळांमध्ये काविळामध्ये पण होतं. आणि इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन जे आहे वयाच्या
7 वर्षापर्यंत मी म्हणेल की बाळाला प्रत्येक जून जुलैमध्ये एक व्हॅक्सिन अवश्य देणं गरजेचं आहे. तर सरांनी सांगितलेलं आहे की सगळ्याच प्रकारच्या व्हॅक्सिन शबिली हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात लहान मुलांना, पण त्यासोबत व्हॅक्सिनचं काय महत्व आहे, कशासाठी कुठली व्हॅक्सिन आपण द्यायला पाहिजे ते देखील आपण आता ऐकलेलं आहे. तर आता आपण सर्वात महत्वाच्या टॉपिक वरती येणार आहोत, तो म्हणजे मोबाईल फोन. आजकाल जी काही लहान मुलं आहेत खूप जास्त स्क्रीन टायमिंग वाढलेला आहे, खूप जास्त मोबाईल बघणं त्यामध्ये वाढलेलं आहे. या मोबाईल बघण्याचे नुकसान काय असू शकतात आणि याला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो, काय? ओके, आता सध्याच्या म्हणजे युग म्हणता येईल याच्यामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीवरती खूप जास्त भर आहे. जॉईंट फॅमिली कन्सेप्ट खूप कमी होत चालत आहे, किंवा पर्यायाने काही वेळेस असं होतं की पॅरेंट्सला काही कामानिमित्त किंवा जॉब रिलेटेड हे शहरामध्ये जावं लागतं. अशा वेळेस मुलांना गुंतवण्यासाठी त्यांचे किंवा मुलांना सांभाळण्यासाठी आजी आजोबा जे असतात त्यांची जी महत्वाची भूमिका असते ते आजी आजोबा तिथे त्यांच्यासोबत नसतात. अशा वेळेस आईला काहीतरी मुलांना गुंतवावं लागतं, किंवा तिची जी बाकीचे जे काम करण्याचा वेळ असते त्याच्यामुळे मुलांना तिला काहीतरी ऑप्शन नसतो, त्याच्यामुळे तिला न कळत मोबाईल हाती द्यावा लागतो. पण त्याचे जे परिणाम आहे किंवा दुष्परिणाम ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा होतात त्या चांगल्या किंवा वाईट परिणाम आहे असे की काही काही मुलं त्यामुळे हिंदी खूप छान बोलायला शिकतात, इंग्लिशमध्ये पण खूप फ्लुएंटली बोलायला शिकतात. पण त्याने वाईट परिणाम असे होतात त्यांचा स्क्रीन टाइम वाढतो, त्यांची जी स्लीप मध्ये आपण जे मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन असतं त्याच्यामुळे ते स्लीप त्यांची जी प्रॉपर स्लीप व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यांचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे जे इतर बाकीच्या गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन व्हायचंय ते होत नाही. याच्यामुळे मुलांची नंतर तो मोबाईल घेतल्यानंतर चिडचिड होणे किंवा रागावणे, त्यालाच आम्ही टेम्पर टँट्रम जे म्हणतो की त्या गोष्टी उद्भवतात. तर याचा पुढे चालून मुलांना थोडेसे कुठल्याही गोष्टीमध्ये कॉन्फिडन्स कमी होणे, एखाद्या गोष्टीमध्ये मन न लागणे ह्या गोष्टी पुढे चालून उद्भवू शकतात. तर सरांनी आता आपल्याला जे मोबाईल फोन बद्दल सांगितलेलं आहे, पण जे आपल्या पाल्यांचं स्क्रीन टायमिंग वाढवतो आहे तो कुठेतरी आपण थांबवला पाहिजे किंवा आणखीन कुठेतरी कमी केला पाहिजे. आपल्या पाल्यांचं जे लक्ष आहे ते इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये आपण लावायला पाहिजे, जेणेकरून पुढे होणारे परिणाम आपल्याला टाळता येतील. सर, आता मला हे विचारायचं आहे की भरपूर आता प्रमाणामध्ये पावसाळा ऋतू तर सुरू झालेला आहे आणि या ऋतूमध्ये फास्ट फूड, जंक फूड खाण्याचं प्रमाण देखील तितकंच वाढलेलं आहे. बरेचसे शौकीन असतात बाहेरचं खाण्याचे, तर आपण आपलं जे पालक असतात त्यांचंही कुठेतरी नुकसान होते आहे आणि त्यांच्या नुकसानापायी ते त्यांच्या पाल्यांचं सुद्धा नुकसान करतायत. तर फास्ट फूड आणि जंक फूडचे काय परिणाम आपल्या शरीरावर आपल्याला दिसून येतील, काय सांगाल? निश्चितच सध्याच्या फास्ट युग जे मध्ये आहे त्याच्यामध्येच जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अल्टरनेट जो पेशंट येतोय, जर का 100 पैकी जर का आपण पेशंट जर बघितले तर जवळजवळ 70% मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता हा विषय थोडासा कॉमन झालेला आहे, ज्याच्यामुळे आणि त्याचं मुख्य कारण तुमचं जंक फूड किंवा फास्ट फूड आहे. त्यामध्येच मुख्यतः तुमचे मैद्याचे जे पदार्थ आहे, मैद्यामुळे जे बनलेले पदार्थ आहेत जसं ब्रेड, बिस्किट, टोस्ट, मॅगी, त्याच्यानंतर तुमचे बाहेरचे जे पॅकिंग फूड्स आहेत, कुरकुरे, चिप्स, याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड जे आयटम्स असतात याच्यामुळे निश्चितच मुलांचे जे लहान आतडे आणि मोठे आतडे याच्यामध्ये खूप वाईट परिणाम होतो. काही पॅरेंट्स लोक मुलांची समजूत घालण्यासाठी त्यांना एक चिप्सचे पॅकेट देतात, पण जर का बघितलं तर त्यांच्या वयामानानुसार, वजनानुसार आणि वयामानानुसार त्यांनी एक 5 वर्षाचा जर का मुलगा असेल त्याने एक चिप्सचं पॅकेट जर खाल्लं असेल तर आपण जवळजवळ 4 चिप्सचे पॅकेट खाण्याच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण एक कन्सिडर करायला पाहिजे की आपल्यामध्ये जर का 4 चिप्सचे पॅकेट जर गेले तर आपल्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो, आपली ऍसिडिटी कशामुळे वाढते, तसेच तितक्या प्रमाणात त्या मुलांची पण ऍसिडिटी वाढते. काही वेळा तर पॅरेंट्स टिफिन मध्ये सुद्धा फास्ट फूड देतात. आणि आता सध्या त्याच जंक फूड मुळे ऍसिडिटी वाढणे हा कन्सेप्ट खूप कॉमन झाला आहे. पूर्वी ऍब्डोमेन पेन जर का घेऊन पेशंट आला असेल तर त्याला काहीतरी खरंच दुसरं रिलेशन असायचं. आता मोस्ट ऑफ द वेळेस
ऍब्डोमेन पेन जर का असेल मुलांमध्ये तर ते जंक फूड, फास्ट फूड आणि रिलेटेड टू ऍसिडिटी राहतात. बिलकुल सर, फास्ट फूड आणि जंक फूड बद्दल तर आपण बोललेलो, जे बाहेरचे वेफर्स, कुरकुरे पण, तर त्या सोबत सोबत मैद्याचे पदार्थ देखील खूप जास्त प्रमाणात आपण आपल्या पाल्यांना देत असतो किंवा मग टिफिन मध्ये स्नॅक्स म्हणून हे सगळे मैद्याचा वापर खूप जास्त होत असतो. काही पालक जास्त करतात, तर मैद्याचे पदार्थ जास्त वापरण्याने त्याचा काय परिणाम होऊ शकतो? मैद्याचे पदार्थ वापरल्याने जसं की आपण म्हटलंच की मॅगी वगैरे डायजेस्ट करायला, प्रोसेस करायला किंवा त्याच्यामधनं जे काही न्यूट्रिएंट्स घ्यायला, एक न्यूट्रिएंट्स कमी असतात मैद्याच्या पदार्थामध्ये आणि डायजेस्ट करायला इंटेस्टाईनला कठीण जातात किंवा हार्ड जातात. तर दोन्ही परिणाम होतात त्याच्यामध्ये की तुम्ही होल व्हीट जर का वापरलं आणि त्याच्याच ऐवजी जर का मैद्याचे पदार्थ जर का वापरले, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मुलांना खूप तफावत जाणवते. त्याच्यामध्ये त्यांना जे फायबर्स किंवा होल ग्रेन मधनं फायबर्स मिळतात मुलांना, लहान मुलांना, तसे ते मैद्याच्या पदार्थामधनं फायबर्स मिळत नाही. काही तुमच्या ज्या गोष्टी आहेत जसं की ब्रेड्स आहेत, तुम्हाला ब्रेड्स पॅरेंट्सला दोन्ही ऑप्शन्स असतात की होल व्हीट ब्रेड आणि होल आटा ब्रेड. तर याच्यामध्ये पॅरेंट्सने कधी पण होल व्हीट ब्रेड किंवा होल ग्रेन ब्रेड ही कधी पण चूज करायला पाहिजे, जेणेकरून मुलांना स्टार्च, कार्बोहायड्रेट सहित त्याच्यामध्ये मुलांना फायबर्स पण मिळतात. बिलकुल सर, आता खाण्यासोबत सोबत एक आपण आता बघतो आहे की या पावसाळ्या ऋतूमध्ये पाणी पण खूप खराब आपल्याला प्यायला मिळत असतं किंवा नळाला सुद्धा खूप खराब पाणी येत असतं. अशामध्ये आरोची कॅन आपण घेत असतो किंवा मग आरोचं पाणी वापरण्याकडे आपण जास्त लक्ष वेधत असतो. तर आरोचं पाणी पिण्यायोग्य आहे का नाही आहे, किंवा आरोचं पाणी पिल्याने काय परिणाम होऊ शकतात किंवा काय फायदा होऊ शकतो, काय सांगाल? निश्चितच महाराष्ट्रामध्ये तरी आरो वॉटरची आवश्यकता नाहीये. वगळीत करता जसं तुमचा चंद्रपूर भाग आहे किंवा ज्यामध्ये खोल कोळशाच्या खाणी वगैरे आहे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, हे भाग वगळता महाराष्ट्रामध्ये कुठेही आरोच्या पाण्याची गरज नाही. त्यातल्या त्यात आपण जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो, बुलढाणा जिल्ह्याला पैनगंगा नदीचं खूप मोठं वरदान लाभलेलं आहे. त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला खरं तर आरोच्या पाण्याची गरज नाही आहे. पण आता कन्सेप्टच असे आले आहेत की प्रत्येक घरामध्ये आरो लागतायत. पण खरंच ते जे कॅन मधलं आपण पाणी घेतोय हे मूळतः खरंच आरो या पद्धतीने ते प्युरिफाय केलेले आहे का, मुळात प्रश्न हा इथेच निर्माण होतो. दुसरी गोष्ट, जर का आपण जे आरोचं पाणी देतोय याच्यामधली TDS किती आहे, बरोबर आहे, TDS जर का कमी जर असेल तर ते आपल्याला पिण्यासाठी स्वीटनर लागतं. मूलतः TDS ही जी आहे ड्रिंकेबल किंवा जे म्हणतो आपण WHO ने जे दिलेलं आहे, TDS ही आपण साधारणतः 150 to 220 पर्यंत जर असेल तर ती आपण ऍक्सेप्ट करू शकतो. त्यातल्या त्यात 300 पर्यंत TDS असलेलं पाणी माणसाला पिल्याला काही हरकत नाही. आपण जर का पैनगंगेतलं पाणी डायरेक्ट करून थोडं प्युरिफाईड फिल्टर प्लांट मध्ये जर का घेतलं तर आरामात त्याची TDS 250 पर्यंत जाते आणि ते पिण्यायोग्य आहे. बिलकुल. तर आरोचं पाणी हे पिण्यायोग्य नसतंच मुळात. आपण जर आरोचं पाणी यूज करत असतो किंवा पित असतो तर त्याचे सुद्धा गंभीर परिणाम हे आपल्या शरीरावरती लवकरच दिसायला लागतील. सर, आता मी जे सुरुवातीला बोललेली होती की हेलिकॉप्टर पॅरेंटिंग बद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे, तर या विषयाकडे आपण लवकरच वळूयात. मुळात हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे नेमकं काय आहे, काय आहे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग, याचा अर्थ, याची व्याख्या प्लीज स्पष्ट करा. हेलिकॉप्टर पॅरेंटिंग हा अलीकडच्या काळामध्ये खूप जास्त बघायला मिळते. हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे ओव्हर अटेंटिव्हनेस आणि ओव्हर फिअरफुलनेस जो आहे आपल्या मुलांच्या फ्युचर रिलेटेड, आउटसाइड होम आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पॅरेंट्स खूप इन्सिक्युअर राहतात त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल, किंवा माझा मुलगा, मी स्वतः या पोस्टवर आहे किंवा मी स्वतः ह्या गोष्टी करतो. उदाहरणार्थ, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी क्लास 1 ऑफिसर आहे, मी प्रोफेसर आहे. तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाविषयी निश्चित असं वाटतं की माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा खूप जास्त काहीतरी वेगळं करावं. पण याच्यामध्ये ते मुलांवरती खूप अति त्याचं कॉशियस होतात त्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये ते त्या प्रत्येक गोष्टीला पॉइंट आउट करण्याची सुरुवात करतात. हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे मुलांच्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात करतात
आणि त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण आहे, शिक्षणाच्या रिलेटेड मुलाने त्याच्या आवडी निवडीनुसार जे विषय करायचे, जसं की एखाद्या मुलाला जर का एखाद्या विषयात पर्टिक्युलर जर का आवड असेल तर त्याने ती आवड न करता आता सध्या मला काय पाहिजे, पॅरेंट्सला काय पाहिजे त्याच्याकडे आपण मुलांना पाठवतो. मुलांनी कुठल्या मित्रांसोबत राहावं, कुठल्या मित्रांसोबत राहू नाही, इथपासून पण पॅरेंटिंगची कॉशियसनेस राहतात. मुलांच्या त्यांच्या अतिसुरक्षा राहते मुलांना, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ते छोटं जरी काही जरी झालं तरी त्यांना ते स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ देत नाही. की मुलांनी काही जर का ज्या वयामध्ये त्यांनी सायकल चालायला पाहिजे, ऑब्व्हियसली सायकल चालवताना खेळताना मुले पडतील, झुटतील, त्यांना थोडी दुखापत होईल, पण ते थोडीशी त्यांची स्वतःची जबाबदारी घेण्याला शिकतील. मुलांच्या जे स्वतःच्या चुका आहे याच्यामधून मुलांना शिकू द्यायला पाहिजे. मुलांनी जर का त्यांच्या स्वतःच्या चुकांमधनं जर का शिकलं तर तो त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा एक पायाभूत जे घटक म्हणतो आपण, किंवा आयुष्यात अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आपण असं म्हणतो. की वडिलांनी त्यांना किंवा पालकांनी मुलांना त्यांच्या अनुभवामधून शिकू द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्या रिलेटेड जे आपण हेलिकॉप्टर पॅरेंटिंग रिलेटेड जे आपण परिणाम म्हणतो की त्याच्यामध्ये उदाहरणार्थ किंवा आत्मविश्वास मुलांचा कमी होणे. जर का प्रत्येक मुलांना जर का त्यांचे पॅरेंट्स जर का सगळ्या गोष्टी करून देत असतील, उदाहरणार्थ की शाळेमधलं जे होमवर्क आहे, खूप सारे पालक आहेत ते त्यांना घरी आल्यानंतर स्वतः होमवर्क करून देतात, त्याच्यामुळे त्यांचा शिक्षणावरही परिणाम पडतो. शिक्षणावर परिणाम पडल्यानंतर त्यांना त्यांचा स्वतःचा आत्मविश्वासही कमी होतो, कॉन्फिडन्स लेवल त्यांची कुठेतरी, स्वतःच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना सोडवण्यात येत नाही. प्रत्येक पॅरेंट आजकाल शाळेमध्ये मुलांना जात असताना त्याचे पाटी पुस्तक दप्तर हे स्वतः त्याला न देता स्वतः शाळेमध्ये पोस्ट करून देतात, स्वतः कॅरी करून देतात. त्याला त्याची जी काही तो जो छोटासा आपण म्हणतो भार आहे तो त्याला उचलू द्यायला पाहिजे. तो भार उचलताना काय समस्या येतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याला त्याच्यामध्ये काय गोष्टी चूक होते, त्या कोणत्या गोष्टीमध्ये मला काय प्रॉब्लेम फेस होत आहे, त्याच्यानुसार त्याला तो पुढच्या वेळेस मी याच्यातून ओव्हरकम कसं करायला पाहिजे ह्या गोष्टी तो हळूहळू शिकतो. याच्यानंतर पुढे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग केलं तर पॅरेंट्स मुलांवरती जबाबदारी टाकत नाही, मुलांवरती जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्येक बाजाराच्या दिवशी मुलांना आपण एक थोडस वेगळं वळण लावता. उदाहरणार्थ की आपण म्हटलं की आज आपण भाजीपाला काय आणणार आहे, बरोबर आहे, आणि तो किती भावामध्ये आणणार आहे हे फक्त जर का तू घरी आल्यानंतर मला परत जर सांगितलं तर तुला मी एखादं काहीतरी गोष्ट देतो. म्हणजे अशा वेळेस आपण त्याला थोडस चांगल्या गोष्टी देतो, मी तुला एखादा स्वीट खाऊ घालेल, अशा गोष्टी देऊन तुम्ही त्याला ते गोष्टी शिकवली पाहिजे, त्याला ती जबाबदारी दिली पाहिजे. तो त्या गोष्टीनंतर शिकतो की बाबा ही गोष्ट या भावामध्ये, त्याला व्यवहारिक ज्ञान पण येतं आणि त्याची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आणि त्याला ती जबाबदारीची पण जाणीव येते किंवा ही गोष्ट अशी आहे तर त्याचा तो संबंध लावण्याचा शिकतो की या गोष्टीचं रिलेशन काय आहे. त्याच्यानंतर त्याची बौद्धिक पातळी जी आहे ती वाढण्यास, विकसित होण्यास मदत होते. त्याच्यानंतर जर का हेलिकॉप्टर पॅरेंटिंग व्यवस्थित आपण नेहमी जर करत राहिलो तर मुलांच्या ज्या भावनिक समस्या आहे त्या आपण व्यवस्थित नीट न हाताळता त्याला आपण प्रत्येक वेळेस आपली जबाबदारी समजून त्याला मुलांच्या प्रत्येक आपण समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस ते प्रत्येक वेळेस त्यांची समस्या स्वतः सॉल्व्ह न करू शकल्यामुळे एक कुठेतरी मानसिक दडपण जातात. त्याच्यामुळे त्यांचा जो भावनिक आधार जो आहे किंवा भावनिकता जी आहे त्याला ठेस पोहोचून ते थोडेसे भावनिक होऊन नंतर पुढचे निर्णय घ्यायला तसा कुठलाही निर्णय घेण्यासाठी ते त्या दृष्टिकोनातून ते सक्षम बनत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या ज्या अजून मोठे मोठे जे निर्णय असतात ते स्वतः घेण्यासाठी कॅपेबल नसतात. बिलकुल. त्याच्यासाठी थोड्या थोड्या त्यांच्याकडे जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. एरियामध्ये छोटे छोटे दुकान झाले, आतमध्ये जाऊन तांदूळाचं पॅकेट घेऊन ये, तुरडाळीचं पॅकेट घेऊन ये, छोट्या छोट्या गोष्टींची त्यांच्यावरती जबाबदारी टाकली पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये व्यवहार ज्ञान पण होईल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट विचारण्याचा एक कुतूहलही निर्माण होईल आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये काय करायचं याची जी पायाभूत जी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टीला
भर पाडण्यात पालकांचं पण तितकं महत्वाचं काम तयार होईल. बिलकुल. तर आपण हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करणं हे आजच थांबवलं पाहिजे. अति नियंत्रण किंवा अति जास्त आपण आपल्या पाल्यांवरती जर काही गोष्ट लक्ष ठेवत असू किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये जर आपण डोकावत असू तर ते कुठेतरी आपण आजच थांबवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या मुलाचा कॉन्फिडन्स लेवल आहे तो अतिशय आणखीन बळकट होईल. सर, आता भावनिक दृष्ट्या तुम्ही ज्या काही भावनिक आधाराबद्दल जे काही बोललेलं आहे त्याबद्दल एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे भावनिक आधार आपण कसा आपल्या मुलांना द्यायला पाहिजे, आपल्या पाल्यांना द्यायला पाहिजे आणि तो किती महत्वाचा आहे, काय सांगाल? छोटं मूल हे जे असतं हे आपण जे म्हणतो किंवा मातीचा गोळा असतो, त्याला तुम्ही जसे ज्याप्रमाणे आकार देसाल आणि जसं बनवसाल तसं बनेल. तर याच याच्या गोष्टीनुसार तुम्ही शिक्षणाचाही विचार करता, तुम्ही त्याच्या फ्युचरचाही विचार करता, फ्युचर रिलेटेड त्याच्या बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता, पण त्याच्या मनाचा विचार पण त्यासोबत केला पाहिजे. किंवा त्याच्या मनाचा जर विचार केला तर त्याच्या बुद्धीमध्ये कुठला विचार चालू आहे सध्या, जेणेकरून तो जर का समोर आला तर त्याला काय फायदा होईल आणि त्याच्यासोबत पालकाचं आणि त्याचं मत काय जुळतं याच्यामध्येही त्याला काय पुढे त्याच्यातून आणखी चांगल्या पद्धतीने कुठल्या गोष्टी सुरुवात होईल ह्याही विचार केला पाहिजे. लहान मूल जर का असेल तर त्याला छोट्या छोट्या गोष्टी रिलेटेड जे आहे किंवा लहान मुलांमध्ये एकदम छोटा जर असेल तर त्यामध्ये प्रत्येक गोष्टी येत असतात, जसं की हट्ट करणे, राग येणे, ह्या गोष्टी स्वाभाविक आहे आणि त्या लहान मुलांमध्ये जशी जशी त्यांची वाढ होते तशी तशी त्या गोष्टी येणारच. तर त्याच्यामध्ये त्याला कंट्रोल कसं करणे आणि पालकांनी त्याला व्यवस्थित कसं हाताळणे हा खूप महत्वाचा आहे. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मला ही गोष्ट पाहिजे, मला एखादा बलून पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे, हा त्यांचा हट्ट राहणारच. तो हट्ट त्यांनी लहान मुलांनी करायचाच असतो. त्या वयात सगळ्यांनी हा हट्ट केलेलाच असतो. पण तो हट्ट कुठेपर्यंत पुरवायचा, त्याने जर का मागितलंच म्हणजे ती प्रत्येक गोष्ट त्याला दिलीच पाहिजे असं नसतं. त्याला ती कोणती गोष्ट पाहिजे आणि नाही द्यायची हे पॅरेंट्सनी त्या वेळेला त्या क्षणी लिमिटेशन्स आखून देणं हे खूप महत्वाचं आहे. एकदा त्यांनी त्याची लिमिट क्रॉस केली की त्याला माहिती आहे की मी जर का रडलो म्हणजे मला ही गोष्ट मिळते, पण त्याच्या मेंदूला एक मेसेज गेला, मी रडलो पण मला जी आवश्यक गोष्ट आहे तीच मिळते, मला जी अनावश्यक गोष्ट आहे ती मिळत नाही. तर कालांतराने त्याच्या मेंदूला मेसेज जाऊन त्याचं जे टेम्पर टँट्रम आहे किंवा रडणं आहे ह्या गोष्टी आपोआप बंद झालेल्या आहे. असं जेव्हा मानसिक तज्ज्ञ आहेत किंवा बाल तज्ज्ञ जे आहेत जे डेव्हलपमेंट वरती काम करतात अशांना खूप रिसर्च मध्ये बघायला मिळालेलं आहे की यानुसार मग मुलांना ते कळतं की मी कुठल्या गोष्टीचा हट्ट करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीचा मी ती गोष्ट मागितली म्हणजे मला पॅरेंट्स देतात आणि कुठली गोष्ट नाही मिळणार. याच्यामुळे त्यांचा एक बॉन्ड तयार होतो पॅरेंट्स सोबत, किंवा मला वडिलांनी काय दिलं, मी काय केलं म्हणजे वडील मला ही गोष्ट देतात. तेव्हा त्यांच्या एखाद्याच्या बाकीच्या ज्या आपण गोष्टी म्हणतो की त्यांनी एखाद्याची छोटीशी अचिव्हमेंट केली असेल, की लहान मुलगा जर असेल तर त्याने एखादा छोटस काम केलं असेल किंवा तो जर का 2 स्टेप चालायला शिकला असेल तर त्याचं डेफिनेटली अशा वेळेस आपण थोडस प्रोत्साहन देऊन त्याला प्रत्येक गोष्ट नवीन नवीन जो शिकत आहे ती करण्यास भाग पाडायला पाहिजे. जर का छोटा मुलगा असेल त्याने जर का तो सायकल शिकायला चालला असेल आणि सायकल शिकला असेल तर अशा वेळेस त्याचा उत्साह वाढवून आपण ती गोष्ट त्याला प्रत्येक गोष्टीला आपण जर का आधार दिला तर ती एक मानसिकता त्याची बनते आणि भावनिकची जी प्रबलता म्हणतो आपण अशा वेळेस ते भावनिक प्रबलता त्याच्यामध्ये येते. आणि ही जी भावनिक प्रबलता आहे ही त्याच्या आत्मविश्वासाला कुठेतरी नेहमीच चालना आणि बळ देत असते. हाच जो आत्मविश्वास आहे तो त्याचा 11th आणि 12th या जे मुख्य वर्ष जे म्हणतो आपण शिक्षणाचे किंवा आयुष्याचं जे मुख्य वळण जे आहे टर्निंग पॉइंट याच्यामध्ये तो आत्मविश्वास जो आहे तो निश्चितच कामा पडतो. जेणेकरून त्यांना नंतर परत तुम्ही किती क्लासेस लावले आणि ट्युशन जर लावल्या तर तो आत्मविश्वास हा विकत नसतो घेता येत. तर हेलिकॉप्टर पॅरेंटिंग जर का तुम्ही अवॉइड केलं आणि भावनिकतेनुसार बळ दिलं त्याला थोडंसं तर तो निश्चितच
त्याला जे बनायचं तो निश्चित बनेल. बिलकुल. तर सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जर आपल्या पाल्यांना, प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पाल्यांना मिळावं, आपल्या मुलांना मिळावं, किंवा आपण जे केलेलं आहे त्यापेक्षा नवीन काहीतरी किंवा आणखी नाव आपल्या पाल्यांनी कमवावं असं प्रत्येकच पालकांना वाटत असतं. पण खूप जास्त काळजी घेणे किंवा खूप जास्त दबाव आणणे आणि आपण मर्यादेपेक्षा जास्तच त्यांच्या आयुष्यामध्ये डोकावणे यालाच म्हणतात हेलिकॉप्टर पॅरेंटिंग. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करत असताना. अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, अनेक पालक वर्ग बघत आहेत. काय संदेश असेल जाता जाता तुमचा या सगळ्या पालकांना, या सगळ्या दर्शकांना काय मेसेज असेल? माझा सगळ्या दर्शकांना एकच मेसेज असेल. सध्या येणाऱ्या काळामध्ये दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य. ह्या दोन गोष्टी जर का निश्चित व्यवस्थित जर का असतील तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही तुमच्या मुलांना एक्स्ट्रा प्रॉपर्टी घेऊन ठेवणे किंवा कमवून ठेवणे याच्यासाठी आवश्यकता पडणार नाही. एक जर का म्हणते, एक संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे की पुत्र सुपुत तो क्यू धन संचय, पुत्र कुपुत क्यू धन संचय. जर का तुमचा पुत्र हा सुपुत्र असेल, त्याला सगळ्या गोष्टी जर का असतील तर तुम्हाला धन संचय करण्याची गरज नाहीये. जर का तुमचा पुत्र हा कुपुत असेल तरी तुम्हाला धन संचय करण्याची गरज नाहीये. तर तुम्ही थोडंसं हेलिकॉप्टर पॅरेंटिंग अवॉइड करून त्याच्या फक्त आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीवर जर का भर जर दिला तर निश्चितच त्याचं येणारं जे आयुष्य आहे हे स्वतःचं आयुष्यही त्याचं खूप चांगलं जाईल आणि त्याच्या आयुष्यामुळे तो समाजामध्ये जो काही स्वतःचा एक वेगळी छाप आहे ती पण निश्चित वेगळी उमटून जाईल. त्याच्या स्वतःच्या आयुष्यामुळे तो समाजाला पण वेगळं काहीतरी किंवा देशाला, राष्ट्रालाही वेगळं काहीतरी भरपूर गोष्टी देऊ शकेल, असं मला सगळ्या पालकांना सांगणं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर रवींद्र छबिले सर. आपण बघितलेलं आहे की काय आहे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग, किती जास्त महत्वाचं आहे आणि कुठल्या गोष्टींचा परिणाम आपण या व्हिडिओमधनं जाणून घेतलेला आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये हेलिकॉप्टर पॅरेंटिंगला घेऊन तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये मिळून जातील. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते आणि हो, छबिले हॉस्पिटल पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, जर तुम्हाला तुमची आणि तुमच्या पाल्यांची काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि बाजूला ऍड्रेस सुद्धा मी मेन्शन केलेला आहे. तरी नक्कीच तुम्ही छबिले हॉस्पिटलला नक्कीच जरूर भेट द्यावी. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.